राशींमध्ये आलेलो आहोत आणि आपण बघू शकताय राशींचा हा एचएफचा बाजार आणि बाजारचा काय हाल हवाल आहे. आपण प्रत्यक्षात कमी वेळेत पूर्ण बाजार कव्हर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि आपण प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी आणि व्यापाऱ्यांशी सर्वांशी चर्चा करू की बाजाराचा नेमका कसा हाल हवाल आहे आणि दुधाळ गायींची काय किंमत आहे, कालवडांची काय किंमत आहे, जेणेकरून आपल्याला घर बसल्या बाजाराचा पुरेपूर अंदाज येईल. तर आज आपल्याबरोबर एक शेतकरी आहेत की आपण जाणून घेऊ की बाजाराचा नेमका हाल हवाल कसा आहे. तर कसा वाटतं तुम्हाला बाजार नेमका? बाजार एकदम स्थिर आहे का? म्हणजे घ्यायला स्थिर आहे का? घ्यायला विकतच नाही, दुधाला भाव नसल्यामुळे विक्री एकदम कमी. दुधाला भाव नसल्यामुळं गिराईक घेत नाही म्हणा तेवढं. आणि पावसाळा कमी. हां हां हां. पावसामुळे तर पाऊसच नाही, पाणीच नाही जास्त. तर हा मग दुधाचे बाजार पहिले वाढत, खुराकाचे बाजार 1 रुपयाने कमी नाही. हां हां, म्हणजे खुराकाचं भाव कमी नाहीत आणि दुधाचे भाव एकदम 15-18 हजाराला विकते. हां हां हां. कारण ती परवडतच नाही शेतकऱ्याला. आज वैरणीची पिंडी 30 रुपयाला झाली. तिला 4 जर टाकला 30 रुपयाला खुराक चाललं, पैसेच नाही. हां हां हां. आमचं 20 रुपये 19 रुपये. हां हां. सरकारवर नको टीका करा. नाही नाही, तसं काय नाही. सरकार म्हणजे आपण जे असेल ते सरकार जरी काय सरकारच्या विरोधात बोललं तरी काय दुधाला भाव पाहायला पाहिजे तर मार्केट चांगलं चालतं. बरोबर. आज लाखाच्या गायची किंमत आज 60 वर 65 वर आली. हां ना, असे ना, म्हणजे 1 लाख. बरोबर बरोबर. आम्हाला फक्त खुराकालाच पैसे घालावं लागते, पदर काहीच नाही, पगाराची आहे ना हातात काही. म्हणजे बाजार एकदम शांत असं झाल्यामुळे म्हणजे पाणी नाही, पहिलं दुधाला बाजार भाव वाढले पाहिजे. तर पशुपालक मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असंच म्हणणं येते की दुधाला जर भाव असला तर बाजार चांगलाच राहीन आणि आता सध्या बाजार एकदम शांत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण आणखीन जास्तीत जास्त बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि जाणून घेऊ नेमकं कशा पद्धतीने म्हणणं येते शेतकऱ्यांचं आणि गायांच्या किमतीला काय परिणाम झालेला आहे ती सविस्तर आपण जाणून घेऊ. तर पशुपालक मित्रांनो, ह्या 3 अशा सुरेख कालवडी शेतकऱ्यांनी घेतलेल्या आहेत. तर आपण जाणून घेऊ ह्या काय किमतीने घेतलेल्या आहेत आणि तिन्ही पण किती किमतीने घेतलेले आहेत या सिंगल यांची सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ. आपल्याबरोबर हे शेतकरी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कितीला घेतल्यात ह्या कालवडी? कारोडी घेतल्या 20-20 हजाराला. 20-20 हजाराला 3? म्हणजे 60 हजाराला घेतल्या 3. 60,000 रुपयाला 3. बरं, कसा वाटतं राशींचा बाजार? काय बाजार चांगला आहे, पण काय बाजार गुरांना भाव नाही राहिले, काय नाही, पाऊस नाही त्यामुळे काय झालं, बाजार पडले गुरांना, बाजार पडलेले, खुराकाचे भाव वाढले, तर दुधाचे दर कमी झाले. दुधाचे दर एकदमच कमी आहेत. हां, शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे आता दुधाला भाव कमी असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची नाराजी. मरण आलाय, पाऊस पाणी नाही काय. तर मोठ्या गाई घ्यायला आता व्यवस्थित राहीन का कालवडी घ्यायला? सर आता कालोडीच घेतात लोक, काय 10-5 रुपये दुधाचे तर काय व्हायना, कालोडी घेऊन काय 2 रुपये मिळते ना अशी अपेक्षा आहे शेतकऱ्याला. बाकी काय याच्याकडे काही नाही. बरोबर. दुधाच्या गाय घ्यावा तर बाजार दुधाला नसतो, शेतकऱ्याला खुराक चारा पडत आणि रुपयाने खुराक कमी झाली बरोबर. त्याच्यामुळे मग कालोडी घेऊन आपलं सांभाळ आले दुधाला बाजारातून होते पैसे, हाय ह्या भावातच द्यावा लागतो. याने शेतकरी सरकार बदलले पैसे एवढं तर नक्की सरकार बदलल्याच्या नंतर 100% दुधाला बाजार बरोबर असे आमची अपेक्षा आहे. तर दुधाच्या गायींचा कसा बाजार वाटतंय? काय काय करायचं आम्ही, दुधाचे भाव झालेत कमी, खुराकाचे चाऱ्याचे भाव वाढले, त्यामुळे दुधाच्या गायला कोणी घेईनातच. थोडं उन्हात आहे ना, चेहऱ्यावर थोडा अंधार येतोय. म्हणजे दुधाला भाव नसल्यामुळं सगळे लोक गायाची केवढी किंमत झाली दुधाच्या गायाची? लाखाची गाय 50 हजाराला यायला लागली. असं शेतकऱ्यांनी काय करायचं? लाख रुपयाला घ्यायची गाय 50 हजाराला विकायची म्हणजे शेतकरी दर कमी झाले, ते दर कमी अजिबातच नाही. मग आता याच्यात शासनाने उची दखल घेतली तर कुठेतरी ठिकाणी नाही तर मग काय दुधाचा अनुदान जाहीर केलं, त्याला 17 कागदपत्र गोळा करा, ही करा, त्याच्यात शेतकरी लॉस झाले. 200 रुपये पडत आहेत अकाउंटला आणि 500 रुपये खर्च चालला महिन्याला. मिळावी लागणार नाही. भाजप सरकार जाहिरातीचं सरकार आहे नुसतं, त्याच्यापासून काय फायदा नाही लोकांना, त्यामुळं लवकरच सरकार पलटी होईल. बरोबर. तर आता राशींचा बाजार असो किंवा जामखेडचा असो किंवा काष्टीचा, गोडेगावचा, प्रत्येक बाजारात जर आपण फिरून जर चौकशी जर बघितली तर सगळ्या शेतकऱ्यांची एकच नाराजीचा सूर आहे की दुधाला काहीच भाव नाही. त्यामुळं गायांच्या पण किमती किंवा शेतकऱ्यांची मुळात डॅशिंगच होत नाही की गाय घ्यायला.
एक तर पाऊस पाणी टायमाला येत नाही, इकडून तिकडून दूध धंदा वाढीला हा, हा. त्याच्यात दुधाला बाजार नाही, बाजार येऊस तर शेतकरी गाय ठेवीत नाही, इकून टाकतो, त्याच्यात लॉस जातो, मग पुन्हा त्याच्यात 2 वर्ष जाते शेतकऱ्याची उद्या. ह्या शासनाने उलची दखल घ्यावं ना शेतकऱ्याची जरा. बरोबर आहे. कोणतीच दखल घेत नाही सरकार, कोणतीच दखल घेत नाही सरकार. सुद्धा बाजार आहे, आरक्षण सुद्धा 100% सरकार ढासळणारी ही guarantee आहे. आरक्षण सुद्धा देण्यात येणार. डुप्लिकेट आरक्षण दिले, डुप्लिकेट तर पशुपालक मित्रांनो, व्हिडिओमध्ये ही जी गाय दिसते तर ह्या गायची काय किंमत सांगितलेली आहे आपण त्या मालकाशी थोडीशी चर्चा करू. दादा काय किंमत सांगितली आहे गायची? 25,000. माझ्या ती दुधावर आहे आता तिला. हां, पहिलं 10 लिटर चाललेले आहे, आता गाभण आहे का? आता दूध देते, आता दूधच देते म्हणा. हां, नंतर जास्त किंमत किती म्हणली याची? 25,000. व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त? होईल ना कमी. आणि ही जी काय सांगितली? तिचे काय 22 सांगतो. 22,000. हिचं कितवं येत आहे काय अंदाजे? तिची 2 येताची. 2 येताची झालेली. पहिलं किती चालली आहे दुधाला? पहिली दुधाला 15-16 लिटर चालली. 15-16 लिटर चाललेले आहे. तर व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त? होईल ना कमी जास्त. नक्की. कुठल्या गावच्या आहेत ह्या गाय? काळेवाडी. काळेवाडी मग इथल्याच राशींच्या. तुमचा नंबर सांगा की. 95 हं, 03 हं, 22 हं. 83 70. 95 03 22 83 70. तर पशुपालक मित्रांनो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या गायी घेऊ शकताय. आणि आपण सविस्तर आता पूर्ण बाजार कव्हर करू, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या बाजाराचा हाल हवाल कळन. आणि जर आपण आपल्या चॅनलला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आणखीन पुढच्या गाय कव्हर करू. तर पशुपालक मित्रांनो, ह्या 4 कालवडी आपल्याला दिसत आहेत. तर या चारही कालवडींची आपण माहिती काढू. दादा काय किमतीने दिल्या त्या? हे 9.5च्या भावाने दिल्यात एक. 9.5च्या भावाने एक. म्हणजे या 4ही दिलेल्या आहेत म्हणायचं. हा, 4 दिल्या. किती आणल्या होत्या? 8 होत्या. 8 होत्या का? म्हणजे सगळ्या गेल्या म्हणायचं आजच. हा, गेले. तर या 4ही पण कालवडी आत्ताच 9.5 दिलेल्या आहेत. आणि 8 कालवडी घेऊन आले होते ते. सगळ्या कालवडी विकलेल्या आहेत. तर इथं पण कालवडींची दावण आहे. तर कालवडींना काय भाव आहे आणि दुभत्या गायींना काय भाव आहे, आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप सगळी माहिती काढून घेऊ. पण जर आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला सगळ्या बाजारांची माहिती अवेलेबल होईल. तर सर्वच शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं आहे की दुधाला भाव नसल्यामुळं सगळे शेतकरी नाराज आहेत. आणि 1 लाखाची गाई 50,000 रुपयाला जाते, असं बाजाराचा हाल हवाल झालेले आहे. दादा किती सांगली किंमत? तिन्हीची काय एकाची? तिन्हीची पण तिन्हीची 35च्या भावाने. 35च्या भावाने. किती आणल्या होत्या काय? आज 19 होत्या. 19 होत्या, आता 3च राहिल्यात. आता 3 आणि ह्या राहिलेल्या 5. अच्छा, तर ह्या राहिल्या आहेत म्हणायच्या. किती म्हणला, किती भावाने? 35च्या. 35च्या भावाने. म्हणजे आदत आहेत सगळ्या? ही 2 दात आहे आणि हां, बाकीची आदत आहे. ही 2 दाते आहे आणि हे आदत आहेत. तर अशा ह्या कालवडी आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुमचा नंबर सांगा की. 86 हां 00 हां 95 90 18. दुसरा सांगा. हां 95 90 18. परत एकदा सांगा. 86 00 95 90 18. ओके. तर पशुपालक मित्रांनो, आज राशींच्या बाजारामध्ये अशी एक गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर आपण जाणून घेऊ या गायची काय किंमत सांगितलेली आहे आणि पहिलं दुधाला काय चाललेलं आहे आणि खाली काय आहे. तर आपल्याबरोबर ह्या गायचे मालक आहेत, आपण थोडीशी त्यांच्याशी चर्चा करू. दादा नमस्कार. हा, नमस्कार. किती किंमत सांगितली याची? हे 85. 85,000. आणि खाली काय आहे हिला? हे या अंतुल्या. अंतुले आहे. कितवं येत आहे हिचं? हे दुसरं येत आहे. दुसरं येत आहे. तर पहिल्यांदा ही गाय दुधाला काय चालली बरं? 17 18. 17-18 चाललेले आहे. आत्ता किती किंमत सांगितली गायची? 85. पशुपालक मित्रांनो, तुम्ही बघू शकताय गायचा कलर, गायची कासाची ठेवण आणि 85,000 रुपये गायची किंमत सांगितलेली आहे. व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त? हा, कमी जास्त. तर व्यवहाराला बसल्यावर नक्कीच या गायची किंमतीत कमी जास्त होईल. तुमचा नंबर सांगा की. 93 59 93 59 04 11 77. 07 11 77 04 11 77. 04 11 77. तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही गाय घेऊ शकता. खाली अंतुले आहे आणि 17-18 दुधाला चाललेले आहे. व्यवहाराला बसल्यावर नक्कीच किमतीत कमी जास्त होईल.
तुम्ही गायीच्या कासाचे ठेवून पाठीचा काना बघू शकता, एकदम व्यवस्थित आणि सुडोल अशी गाय आहे. तर ज्या शेतकऱ्यांना ही गाय घ्यायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करून संपर्क करू शकता.